नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. एकदम छान मऊसूत बनते ही. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना नक्की आवडेल. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आंब्याचा सीझन संपण्याआधी ही एक रेसिपी नक्की करून बघा. फक्त 3 पदार्थामध्ये तयार होते ही. तोंडात टाकताच विरघळते, एकदम मऊ आणि लुसलुशीत, एकदम मार्केट स्टाईल. त्यासाठी मी तुम्हाला सर्व इन्ग्रेडियंट लिस्ट सांगून घेते. तर साधारण मी इथे 2 मोठे हापूस आंबे घेतलेले आहे. हे खूप रसाळ आणि गोड आहे, त्यामुळे गोड असल्यामुळे मी साधारण 1 मोठा चम्मचच साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त हवं असेल एक्स्ट्रा गोड तर तुम्ही अजून एखादा चमचा वाढवू शकता. ओके, मी इथे ना 7-8 साधारण पिस्ता घेतलेले आहेत, गव्हाची साय, आणि मी 1 वाटी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. ओके, एकदम कमी साहित्यात एकदम झटपट अशी होती ही. चला तर कृतीला आपण सुरुवात करूया. आता गॅसवर मी ना कढई तापत ठेवलेली आहे. तर त्यामध्ये ही साधारण 1 मोठा चम्मच आपल्याकडे साय आहे, ही घालून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. आता जरा मलाईमधून जरा तूप सेपरेट होते, तर त्यामध्ये लगोलगच मी ना ही 1 वाटी मिल्क पावडर घालून घेते. आणि मेक शुअर करायचं की गॅसची फ्लेम आहे ही अतिशय मीडियम ठेवायची आहे आपल्याला. बघा, जरा मिल्क पावडर आवळून येत आहे. आता आपण आंब्याचा पल्प काढून घेऊया. देठाच्या साईडने असं काढून घ्यायचं आहे. आणि सर्वप्रथम मी अशी या पद्धतीने याची साल बाजूला करते. आणि लगोलग म्हणजे या सालाचे एकदम लगोलग घ्यायचे, म्हणजे आपलं जे आंब्याचा पल्प आहे तो वाया जाणार नाही, म्हणजे मॅक्झिमम आपल्याला पल्प मिळेल. आता ही मँगो मलाई बर्फी एकदम सुंदर बनते, जसं की आपण मार्केटमध्ये एखाद्या मिठाईच्या दुकानामधून आणली त्याप्रमाणे. ओके, पण ही आपल्या घरगुती साहित्यामध्ये बनते, एकदम कमी टायमात बनते. इवन फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे जे नव्याने शिकणारे असतात त्यांना पटकन काहीतरी बनवायचं असेल आणि आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे, तर त्यासाठी पटकन ही तुम्ही करू शकता. म्हणजे असं नाही की याला असं एक्सपर्टच कुक वगैरे लागेल. झटपट बनते ही आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये एकदम मस्त बनते. या पद्धतीने मी दुसऱ्याही आंब्याची साल काढून घेते. तर या पद्धतीने मी याला असं कट करते आणि मॅक्झिमम आपल्याला याचा फ्लेश काढून घ्यायचं आहे छान. आता इथे मी मॅक्झिमम पल्प काढून घेतलेला आहे, म्हणजे हे आंब्याचा फ्लेश. आता मस्तपैकी आपण हे ब्लेंडर जारला फिरवून घेऊया. आता हा जो पल्प आहे मी मस्तपैकी ब्लेंडर जारला फिरवून घेते, म्हणजे हा चांगला बारीक होईल. आता मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. असा मस्तपैकी पल्प काढून घ्यायचा आहे आपण. आता जे मिल्क पावडरचं आपण मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये आपण हा पल्प घालणार आहोत. आणि मेक शुअर करायचं की गॅसची फ्लेम ही लोच असली पाहिजे. आणि आता याला कंटिन्यू असं परतायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण चांगलं दाटसर होत नाही तोपर्यंत. तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये चमचाभर तुम्ही तूपही घालू शकता, पण मी मलाई वापरली आहे त्यामुळे याला तुपाची गरज पडणार नाही. तर हे चांगलं एकजीव करून घ्यायचे. साधारण आपल्याला लो फ्लेमवर 15 मिनटं लागेल याला शिजायला. छान मिक्स झाली पाहिजे मिल्क पावडर आपली या मँगो. आता हे मिश्रण मस्तपैकी आपल्याला कंटिन्यू स्टर करून शिजून घ्यायचं आहे, साधारण 15 ते 20 मिनटं. ओके, तर बऱ्यापैकी आता हे चांगलं एकत्र झालेलं आहे. यामध्ये मी ना आता साधारण 1 चमचाभर साखर घालून घेते. आंबा गोड आहे त्यामुळे जास्त साखर घालायची गरज नाही, पण तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1-2 चमचा वाढवू शकता.
आणि कंटिन्यू या गुठल्या मिल्क पावडरच्या आपण फोडून घेणार आहोत या पद्धतीने, म्हणजे हे छान दाटसर होईल. मिश्रण आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही जरा दाटसर होते. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि कंटिन्युअस याला स्टर करायचं आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. या पद्धतीने अजून जरा दाटसर होऊ देऊया आणि बारीक गॅसवर याला कंटिन्यू स्टर करूयात. तर या पद्धतीने आपलं मिश्रण हे इतकं दाटसर झालं पाहिजे. असं जरा घट्ट दिसलं पाहिजे बघा, लवकर पडत नाही आहे, म्हणजे याची आपण वडी लगेच पाडू शकतो. आता मी एक कंटेनर घेतलेलं आहे, त्याला जरा आपण ग्रीस करून घेऊया, म्हणजे आपल्याला वडी काढण्यात जरा सोपं जाईल. या पद्धतीने जरा तुपाचा हात लावून घेते, सर्वीकडनं असं याला लावून घेते, म्हणजे छान ग्रीस होईल हा आणि आपली वडी सहज निघेल. आता हे जे आंब्याचे मिश्रण आहे आपण हे यामध्ये घालून घेऊया. जरा दाटसर झालेलं आहे. आता हे गरम गरम आहे तेव्हापर्यंतच याला छान स्प्रेड करून घेऊया, म्हणजे त्याचा आपण वडी लगेच पाडू शकतो. आता मी चमच्याच्या साहाय्याने याला एका साईडनं करून जरा स्प्रेड करून घेते. आता मी जरा तेलाचा हात लावून याला समांतर करून घेतलेलं आहे या पद्धतीने, म्हणजे याला जरा छान शेप येईल. आता यावर आपण मस्तपैकी पिस्ते आहे त्याचा चुरा टाकणार आहोत. आणि जरा टॅप करूयात, म्हणजे हा सेट होईल या बर्फीवर. आता साधारण 3-4 तास आपण हे फ्रीजरमध्ये ठेवूया, म्हणजे ही चांगली सेट होईल. आता ही साधारण 2 ते 3 तास मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती. आता आपण याच्या छान वड्या पाडून घेऊया. चला, आपल्या वड्या मस्तपैकी कापून झालेल्या आहे. बघू शकता किती छान, एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी. तुम्ही मोठ्या छोट्या आकारात तुम्हाला जसं हवेल तशा तुम्ही या कट करून घेऊ शकता. आता मस्तपैकी आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया. एकदम छान मऊसूत बनते ही. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना नक्की आवडेल. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी. तुम्हाला अशाच रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.